श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 26 भाग 2. स्वामींनी नित्यकर्म व स्नान भरभर उरकले व आज उपोषण करायचे ठरवले व सीमोल्लंघन करण्यासाठी परशुमुद्रा दंडास बांधून जाण्यास निघाले. लोक विनवणी करू लागले की चातुर्मासाची सांगता करून अजून 2 दिवसांनी जा. महाराज त्यांना म्हणाले, कसला चातुर्मास आणि कसली सांगता माझ्याबरोबर करता? त्या देवासाठी काय करायचे ते करा. तरी लोकांनी अत्यंत प्रेमाने आग्रह केला, अखंड विनवण्या केल्या. शेवटी स्वामींना भक्तांच्या प्रेमाखातर तेथे अजून 2 दिवस राहावेच लागले. लोकांच्या आनंदाला उधाण आले. लोकांनी घरेदारे सजवली, सडा संमार्जन करून रांगोळ्या घातल्या, तोरणे बांधली. वाजंत्र्या भजनाचा स्वर आसमंतात घुमू लागला. घरोघरीच्या सुवासिनींनी महाराज ज्या गल्ली रस्त्याने सीमोल्लंघन करणार त्या मार्गावर दारात पंचारती घेऊन स्वामींना ओवाळायला उभ्या राहिल्या. शेकडोंचा जनसमुदाय जमला. कोसावर असणाऱ्या सीमेवरील शमीच्या झाडाखाली लोकांनी जमून गीतेतील 11वा अध्याय म्हटला. द्वितीयेला महाराजांनी नित्यकर्म आटपून प्रस्थानासाठी तयार केली. श्री गुरुदेव दत्त जयघोष करीत सर्व मंडळी महाराजांबरोबर सीमेपर्यंत आली. महाराजांनी सर्वांना सांगितले, आता मागे फिरावे, घराकडे परतून जावे. असे म्हणून महाराज पुढे निघाले. पुढे गोटेगावची मंडळी स्वागतास उभीच होती. महाराजांना पुढे गंगा ओलांडून जाण्यास ती उतरूच देत नव्हती. गावचे कुलकर्णी तेथेच चिखलात वस्त्र पसरून त्यावर पडून महाराजांना दंडवत घातला व म्हणाले, नरसी गावात आपण 2 महिने निवास केलात. आम्हाला आपला 1 दिवसाचा सहवास तरी लाभावा अशी इच्छा आहे. आमची ही इच्छा पुरवावी. आम्हीही सर्व तयारी केली आहे. लोकांचे प्रेम पाहून महाराजांनी तेथे 1 दिवस मुक्कामाचा निर्णय घेतला आणि स्वामीराव गंगेत स्नानासाठी उतरले. दोन्ही गावची मंडळी बरोबर होतीच. या लोकांमध्ये नरसीचे चुनीलाल मारवाडी होते. श्रीचरणाला स्पर्श करून मस्तक ठेवणे ही त्यांची खूप जुनी इच्छा होती. परंतु जेथे ब्राह्मणही महाराजांपासून दूर राहत, श्री गुरूंना कुणीच स्पर्श करीत नसत, तेथे आपलीही इच्छा मनातच राहणार असे त्यास वाटले आणि तो हात जोडून महाराजांसमोर उभा राहिला. त्याचा सर्व भक्तिभाव दाटून आला होता. त्यांनी महाराजांकडे हळूवार पाहिले तशी महाराज त्याला म्हणाले, काय शेठजी, अजूनही काही इच्छा राहिली आहे का? असे पुढ्यात का उभे राहता? चुनीलालांनी भीत भीत इकडे तिकडे पाहिले व आपल्या मनातील इच्छा हळूवार शब्दात स्वामींपुढे मांडली आणि म्हणाला, महाराज, कितीतरी दिवसापासून माझ्या मनात एक तीव्र इच्छा आहे की श्रीचरणी मस्तक ठेवून कृतार्थ व्हावे. हे ऐकताच महाराजांनी हसून उत्तर दिले, आता मात्र कठीण प्रसंग आला. असे प्रत्येकजण जर करू लागला तर येथून जाणेच कसे होणार? दंडत्याग करावा लागेल आम्हाला. हे ऐकून चुनीलाल निराश झाला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. महाराज त्याच्या मनातील भाव पूर्ण जाणून होते. महाराजांनी त्याची ती स्थिती पाहिली व प्रेमाने म्हणाले, ये, पुढे ये. आता इथल्या इथे तुमची इच्छा पूर्ण करून घ्यावी, नंतर काहीही ऐकले जाणार नाही. नरसीची मंडळी आता मागे फिरावे असे म्हणून महाराजांनी मन स्थिर केले व समाधी अवस्थेत गेले. त्याच क्षणी ते साक्षात श्री दत्तगुरू भासू लागले. श्रीचरणांवरती चुनीलाल अक्षरशः कोसळला. मनामध्ये भावनांचा कल्लोळ उठला. आपले अहोभाग्य म्हणून हे लाभले असे वाटून त्यांनी श्रीचरणावर मस्तक ठेवले. चुनीलाला पाठोपाठ अनेक जण पुढे आले व चरणांवर मस्तक ठेवून पुण्यवंत झाले. कयाधू नदीकाठी पुढे 2 तास हा सोहळा चालला होता. महाराजांनी सर्वांची इच्छा पूर्ण केली. पुढे 2 तासांनी महाराज देहस्थितीवर आले. श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज की जय या घोषणा आसमंतात गरजू लागल्या. महाराज कयाधूत स्नानास उतरले. स्नान अन्नी कुरकून मंदिरात आले. नंतर भिक्षेस गेले व सर्वांची इच्छा पूर्ण करून निरोप घेऊन पुढील संचारास निघाले. पहिलं तरी दुसऱ्या गावची मंडळी स्वागतासाठी तयारच होती. असा 4 दिवस प्रवास करून गावोगावचा पाहुणचार घेत महाराज 4थ्या दिवशी वाशिम येथे पोहोचले. तेथे 3 दिवस मुक्काम केला. येथे नारायण धनगरे याच्या वडिलांना जीवदान दिले. त्यांना बरे वाटून त्यांनी महाराजांकडून ताईत अभिमंत्रून घेतला. पुढे त्याने तो ताईत जमिनीवर ठेवला असता जागीच जळून गेला.
सखाराम देशपांडे यांच्या मुलाला असाध्य रोगातून मुक्ती दिली. तसेच गोविंदराव दीक्षित हे अग्निहोत्री होते, त्यांच्याही पुत्राला वरदान दिले. येथेही 3 दिवसाचा मुक्काम केला व अनेकांची संकटे महाराजांनी दूर केली. येथेही लोकांनी भजन पूजनाचे थाट उडवून दिला. वाशिमहून महाराज निघाले तर त्यांच्याबरोबर नरसी, हिंगोली, भडेगावची मंडळीही सोबत निघाली. प्रवासात महाराजांची पाठ कुणीच सोडेना. श्रींनी आता मात्र सर्वांना निक्षून सांगितले की यापुढे भगवत इच्छेने कुठेही कोणत्याही गावी पंथी जाणे होईल तेव्हा कुणीही हट्ट न धरावा, यापुढे येऊ नये, आपल्या गावी परतावे. निरोप देण्यासाठी मंडळी वेशीवरती आली. महाराज एका वृक्षातळी बसले आणि सर्वांना म्हणाले, आता सर्वांनी आनंदाने माघारी जावे, अन्यथा आम्ही पुढे जाणारच नाही. सर्व भक्तांनी महाराजांचा जयघोष केला. श्री पुढे निघाले. त्यांच्याबरोबर तिथे भक्त व इतर दोघे असे निघाले. 3 दिवस प्रवास करून मंगलोर मार्गे महाराज सकाळी कारंजास पोहोचले. कारंजा हे श्री मन्नूरसिंह सरस्वतींचे जन्मगाव. महाराज तेथे काळ्या मारुती मंदिरात पोहोचले. तेथील पुजाऱ्यांची धार्मिक वृत्ती पाहून 2 दिवस महाराज तेथे राहिले. पुजारी मारुतीची अत्यंत भक्तिभावाने पूजा करी, त्याला नैवेद्य अर्पण करी व लगेच तो स्वतः त्याचे भक्षण करी. ही त्याची अनेक वर्षाची प्रथा होती. स्वामींचा मुक्काम ज्या दिवशी मंदिरात झाला त्या दिवशी पुजाऱ्याने नैवेद्य दाखवला, पण तो नेहमीप्रमाणे लगेच भक्षण न करता स्वामी असल्याकारणाने तसाच बसून राहिला. भिडेपोटी स्वस्थ बसला. स्वामी ध्यानाला बसले असता ध्यानात श्री दत्त महाराज न येता मारुतीराया दिसले आणि तोंड उघडून भूक लागल्याचे सूचित करू लागले. परंतु महाराजांना या कृतीचा उलगडा होईना. ध्यानपूर्ती झाल्यावर पुजाऱ्यांना त्यांनी विचारले असता नैवेद्य भक्षणाच्या परंपरेबद्दल पुजाऱ्यांनी कथा सांगितली व म्हणाला, आपल्या पुढे प्रसाद भक्षण करणे प्रशस्त वाटेना. हे ऐकून महाराज संतोष पावले. देवाला भक्ती अपार प्रिय आहे. देव भावाचे भुकेले असतात. भक्त प्रेमाने जे अर्पण करतात ते त्यांना प्रिय असते. मग भक्ताचे विपरीत वागणेही त्यांना प्रिय वाटते. त्यामुळे कुणाचीही भीड न बाळगता आपल्या नियमात भावनेत भक्ताने कधीच बदल करू नये. कारंजेचा निरोप घेऊन महाराज वायुवेगाने शेगावी येऊन पोहोचले. गजानन महाराज शेगावी होते. दोघे बंधू एकमेकांना भेटले. दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि मौनानीच मौनाशी संवाद साधला. महाराज लगेचच निघाले. बाळाभाऊंनी चकित होऊन स्वामीरायांना प्रश्नावर प्रश्न विचारले. कर्म, भक्ती, योग हे 3 भिन्न मार्ग असताना आपण बंधू कसे? महाराजांनी उत्तर दिले, आमचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्या एकाच ईश्वराची आम्ही लेकरे आहोत. सोपवलेल्या मार्गाने जाऊन एकाच ईश्वराठाई आम्ही जाऊन मिळणार. सोळे ओळे, व्रत, उपोषणं, अनुष्ठानही कर्मयोगाची अंगे आहेत. ही जर नित्य नियमाने संयमाने आचरली तर पूर्ण ब्रह्मवेत्ता होऊन जगाचा उद्धार करता येतो. भक्ती हा मार्ग जरी अतिशय सोपा वाटत असला तरी स्वतःलाही विसरून जो भक्ती करतो त्यालाच तो ईश्वर पावतो. योग मार्गाचा पसाराच वेगळा. आसनादी साधन योग याचा अवलंब करून पिंडी ते ब्रह्मांडी या नियमानुसार जीवाशिवाचे ऐक्य होते. जरी हे 3ही मार्ग भिन्न असले तरी आम्ही एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतो. गुरुरायांनी आता शेगावहून उत्तरेकडे जायचे ठरून ते अमरावतीला आले. तेथे आंबेचे दर्शन घेऊन अश्विन वद्यात तापीला येऊन पोहोचले. परंतु वाटेत पहाड चढून जावे लागे. त्यामुळे शौचास त्रास होऊ लागल्याने येथे मुक्काम वाढवून 1 महिना राहावे लागले. पण शारीरिक व्याधींमुळे थांबले तर ते स्वामी कसले. नित्यकर्म आटपून अध्यापनी ते रमत. सर्व जनांच्या बाधा रोग निवारणही केले. उपनिषदे, गीता भाष्य लोकांना सांगितली. या मुक्कामी तापी स्तोत्रही त्यांनी रचले. दिवाळीनंतर ते चित्रकूट येथे आले. मंदाकिनीचे दर्शन घेऊन मार्गशीर्ष महिन्यात हुशंगाबादी येऊन पोहोचले व तेथील दत्त मंदिरात त्यांनी मुक्काम केला. येथे पूर्वपरिचित बरेच जण होते. त्यांच्या आग्रहावरून तेथे त्यांनी पुराण सांगितले. अनेक व्याधीग्रस्तांना औषधे, मंत्र देऊन भक्तांच्या कामना पूर्ण केल्या. मार्गशीर्ष महिन्याच्या उत्तरार्धात साची गावी महाराज आले. भेलसा या गावातील लोकही महाराजांच्या दर्शनास आतुर झाले होते. त्यांची गुरुरायांवर अपार श्रद्धा होती. अनेक अनुग्रही स्वामींची वाट पाहत होते व दत्त जयंती निमित्त यावे असा आग्रह करत होते. लोक आग्रहास्तव स्वामी भेलसा गावी 20 दिवस राहिले. दत्त जयंती थाटात साजरी झाली.
आता सर्वांना सांगतेची घाई झाली होती. त्यातच देवाची आज्ञा झाली, आजच येथून पुढे जा. स्वामींनी सर्वांना सांगितले, मला आजच येथून निघाले पाहिजे. मला देवाज्ञे बाहेर जाता येणार नाही. स्वामींचा हा निर्धार पाहून लोकांनी साकडे घातले की देवच जर देव्हाऱ्यातून गेला तर सांगता कशी करावी. आता आम्ही उद्या चूल पेटवणार नाही. सांगतेसाठी जी सहस्त्र भोजनाची तयारी झाली आहे ती गंगामाईला अर्पू. लोकांचा निर्धार पाहून शास्त्राचा आधार घेऊन महाराजांनी त्याच दिवशी सीमा पार केली व परत माघारी त्याच गावी आले. दुसऱ्या दिवशी सहस्त्र भोजन झाले. भक्तांच्या आनंदाला उधाण आले. महाराजही समारंभास उपस्थित राहिल्याने सर्व भक्तांचे समाधान झाले. महाराज त्याच दिवशी ध्यानाला बसले. आपल्या आज्ञेचे उल्लंघन केल्याचा श्री दत्ताला राग आला होता आणि म्हणून महाराज ध्यानाला बसले असता प्रचंड थप्पड गालावर देऊन महाराजांचा एक कान व डोळा निकामी केला. महाराजांनाही आपण आज्ञाभंग केल्याने ही शिक्षा झाली हे समजले होते. सीमोल्लंघनाचा तोडगा काढून लोकांचे समाधान केले, यास्तव ही भयंकर शिक्षा झाली. महाराजांना ध्यानात देवाची मूर्ती दिसू लागली. महाराजांच्या मनात व्यथा निर्माण झाली. ते म्हणाले, मी लोकांकरता ब्रह्मवृंदाच्या समाधानाकरता जे काही केले त्यात माझा स्वार्थ मुळीच नव्हता. पण आपणास ही माझी आगळीक मूर्खपणा वाटला तर आता मी काय करावे. माझे हे करणे जर आपल्याला पसंत नसेल तर उरलेला जो एक डावाडोळा शाबूत आणि कान शाबूत आहे त्याचा आजच निकाल लावावा, म्हणजे पुढील आगळीक टळेल. लोकांचा आग्रह नेहमीच असतो, त्यात मी काही आगाऊपणा करेल ही भीतीच उरणार नाही. त्यामुळे आता मला यातून सोडवावे. स्वामींची ही निर्वाणीची निश्चयी भाषा ऐकून दत्तप्रभूंच्या मुखावर हास्य उमटले. तसे स्वामींचा कान डोळाही पूर्ववत झाला. स्वामींच्या योगाच्या सर्व अवस्था पूर्ण झाल्या होत्या. त्यांना इष्टदेवतांचे ध्यानात वारंवार दर्शन होई. त्यांच्याशी ते संवाद साधत असत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.